खावा आता चपात्या करून खावा, भाकरी करून खावा, कालवण करून खावा. चटणी पण कशाला खाताय? कालवण बी करा की. तुम्ही काय कमी येवी कशाला? तुमचं काही नडत नाही कोणा वाचून. काय नडतंय का नाही कळत थोड्या दिवसात कळत. नुसतं तिथं काय बोलायचं आहे मी. एका 2 दिवसात घुमटा निघल. स्वयंपाक कसा करायचा असतो कसा नसतो कळत. पोरींना घालणार ईर्षीवर बोलू बी देणार नाही. माझ्या पोरी संग माझी मी सांभाळाय सक्षम आहे. सांभाळा की सक्षम आहे तर करून धरून चांगलं चुंगलं गाणं. काय मला घेणं देणं आहे? मी विचार करायचा सोडून दिलाय. पुरी आहे त्यामुळे पुरीच्यात आठवण येणारच की. आता पोटचा गोळा आहे किती जरी केलं तरी. काय पाहिजे छोटं तुला? भाजी करून खाते. सकाळ सकाळ चालू आहे स्वयंपाक. आता जायचं मामी संग कामाला. मामी कापड दिले करते. जाऊया म्हणलं दोघी. काय बसून तर करायचंय. खचून लय जायचं नाही आपण बी. खचलं का अशीच खचून जा म्हणते ती. खजी दबा काय मोकळी जायची. खचून जायचं नाही. कष्ट करायचं, खायचं, लाजायचं नाही. किती लागतंय मला? मस्त कामाला गेल्यावर 300 रुपये हजेरी आहे. दुपारपतूर महागारी येते. ह्यांना काय वाटतं? माझ्या वाचून ह्यांचं सगळ्यांचं नडलच. ह्यांचं काय नडत नाही कुणा वाचून. नडतंय का नाही काय दिसतंय की समोर दिसतंय. आणि निघून गेली म्हणून तसलं उठकान लावू नका. हाकलून लावली तुम्ही मला. निघून नाही गेली, हाकलून लावली. दरा ओढून स्वयंपाकाला बसलेली हाकलून लावली तुम्ही मला. आणि निघून गेली म्हणून कुणाला सांगताय? हा, तीच मी म्हणते. ह्या माणसाचं खायचं दात वेगळं आहे तर दाखवायचं वेगळं आहे. तर ह्या माणसाला मॅच ओळखलंय जवळनं. लांबनं कुणाला बी ढगात गोळ्या माराय काय वाटत नाही. मी ओळखलं ह्या माणसाला. माणूस कसा हाय, कुठल्या ह्याचा हाय मला चांगलं माहित आहे. चार दिवस खात्याला, 5 दिवस खात्याला. किती दिवस खाणार आहेत करून करून? हा, नाही शेवटी माझी माफी मागायला लावली तुम्हाला. बघा आम्ही काय चुकलीच नाही. मोबाईल घेतला म्हणून सगळी नाचते का नाही? मी मोबाईल घेऊन सुद्धा चुकली नाही. मी अजून बी म्हणते आपली पोरं सांभाळत होती ती बाहेर कुठं आल्या गेल्यावर म्हणून एक छोटीशी मदत म्हणून तिला घेतला मोबाईल. बाकी काय नाही. तरी बी ज्याला मला माझी कुणाला चुकी दिसत असली तर असू दे. हाय मी चुकीची पण मी माफी मागणार नाही. मग तुमच्या जर नजरेत मी चुकीचीच असलं तर काय करायचंय? तुम्ही हुशार हाय. तुम्ही कुठे चुकत नाही ना. खावा मग करून. तुम्ही चुकतच नाही हो. तुम्ही देव माणूस आहे. तुमच्या हातून काय कधी चुकी होती का? चुकी काय होती ती आमच्याच हातून होती. आणि तिनं संसार मोडला आणि तिनं परपंच मोडला. तुम्ही तुमच्या हातानं पायावर ती कुऱ्हाड हाणून घेतली. बायको हाकलून काढली घरातनं बाहेर. तिनं नाही परपंच मोडला, तुम्ही हाताने मोडलाय. कशाला लोकांवर उगाच आखरीत करताय, आळ घेताय? हा, ती मला सुद्धा जाताना जाऊ नको म्हणून वाटलं नेहमी आडवाय आली. चला उग आपलं खरंही बोलायचं असतंय. उग खोटं काही बी ढगात गोळ्या मारायच्या लागली तर लागली, नाही तर हुकली. मला आधी पहिल्यापासून खोट्याची लय चिड आहे. तीच नवरा मोहरा आणतो 17 या. तिची भांडी काय फेकतात हे काय करतात. तेवढाच आगस्ताळपणा करायला येतोय बायावाने. आरडा वरडा करायला. तिकडे काय का करणार तुम्ही? हवा किती करून खाताय बघू द्या. 3-3दा म्हणायचं नाही निघून गेली. सगळ्याला माहिती आहे निघून गेली का हाकलून लावली नवऱ्याला. निघून गेली. मी पाय रुतवून लेकरांना माहीत थांबली होती इतक्या दिवस. नवऱ्यानं मजबूर केलं मला घर सोडायला. घरातच येऊ दे ना. हाकलून काढल्यावर राहायचं कुठं?
उघड्यावर राहायचं होतं काय? हा, तुमच्या समोर फजिता करून घेण्यापेक्षा आपलं लांब माळाच्या आड येऊन करून खाल्ल्याला इकडं बरं आहे. त्यांना फजिता बघाय मोकळं जायचं की. चपात्या केल्या, आज उद्या भाकरी करून खावा. थापा भाकरी. शाळेला बी लेकरं घालवते का नाही माणूस कुणाला. शाळेचं बी नुकसान करणार पोराचं. आणि लय पोराच्या भविष्याची काळजी आहे ना. हा, बाया कशा लवकर उठून डबा करून देते, तसं गड्या माणसाला होतं का? बोलायचं आहे नुसतं, माझी मी सक्षम आहे, पुरी सांभाळाय. बघते मी बी बघते, आता महाराष्ट्र बघतोय कशी तुम्ही पुरी सांभाळताय. एवढं टेन्शन दिलं ना नवऱ्यानं, अफाट टेन्शन दिलं. लय आपण बी गरज दाखवली का नाही, ती लय अंगाला आणते ती. नाही, मला बी गरज नाही तुमची. तुम्ही म्हणतो का नाही आजपासून मला तुझी गरज नाही, मी बी आज म्हणते मला बी नाही तुमची गरज. माझी मी बी करून खायला सक्षम आहे. मी करून खायला एक माझ्या पुरीला सांभाळेल. तुला काय म्हणायचं की मग? माणूस चांगलं राहिलं तरी नावच ठेवतंय. आणि तिची वाईट जिचं चुकतंय त्याला चांगलं म्हणते ती. काय खऱ्याची दुनिया नाही पण आजकालची. जे खरं आहे ना त्याला किंमतच नसते कधी. एक वेळेस ह्यांचे हे केलं का नाही ते हे त्याशिवाय ह्यांचं हित होत नाही, नांगच बसत नाही तर फुडकी जिरवल्याशिवाय. किती बी बोललं चाललं तरी बायको करते या, पोरासनी सांभाळते ती. बरं होतं त्यांना ना तिथं. आता कळतंय की बायको लांब गेल्यावर काय हाल असते ते. आता खायला आलंय ना, आता समजा तोंडाशी घास मिळायला लागला आता, त्यामुळं बायकोची गरज संपली. वाईट परिस्थिती होती, ह्यांच्या घरी एक ताट पिकत नव्हतं कधी. पाणी लोकांच्या हिरीतनं शिंदून आणायला लागायचं. न साथ दिली मी. मोठी पोरगी 9 महिने पोटात घेऊन यांना दुष्काळात साथ दिली ती. जाणीव नाही व. जाणीव असते म्हणजे माणूस असा वागला असता. बायकोनं किती बी करू द्या, बायकोच्या कष्टाची जाणीव कुणालाच नसते. ह्यांनी मात्र थोडंफार केलं का मी केलं म्हणून दिसतंय. आता कळत असेल. सकाळचं करायचं, संध्याकाळचं करायचं स्वयंपाक, त्याची भांडी, स्वयंपाक केल्या भांडी पडते ती भांडी, आंघोळ्यांची कापडं. आता काय भाऊजला कशाला ते पाकच्या संग वाईट झालं. मी सांगून आज तिला पुरींकडे माझ्या लक्ष म्हणून. तुम्हाला नाही गरज तर तिला तर कशाची गरज आहे? तिला बी नाही करावा ह्यांचं काय. पोरांचं बी कसं सांभाळते समृद्धी दे. भुका लागल्यावर पोरं त्यांना भाजून खाते, आपल्याला का करायचंय? म्हैस हाय, शिळी हाय, बघ कसं धार काढत असते की आता कस तरी. हा, बायको तर कधी म्हशी खाली ताट टाकायला नाही तर कधी शेणाचा पो उचलला नाही तिचा, कधी 2 ताट वैरणीची आणून टाकली नाही ती. आता कळेल की बायको गेल्यानंतर कुठलं कुठलं अडतंय, कुठलं कुठलं नडतंय, बरोबर कळतंय.